आणि आता पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत राज्यासह देश विदेशातील बातम्या, पण वेगवान स्वरूपात. पाहूयात स्पीड न्यूज. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना आजपासून नोटीस पाठवण्यात येणार आहे. शिवसेना 16 बंडखोर आमदारांना अपात्रबाबत नोटीस पाठवणार असून यानंतर बंडखोर आमदारांना 24 तासात आपली बाजू मांडावी लागणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष आणि सेना नेत्यांच्या बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते. सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. शिवसेना भवनात आज दुपारी ही बैठक पार पडणार असून या बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, संपर्क प्रमुख, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. तर या बैठकीमध्ये बंडखोर आमदारांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्यानंतर पक्षाची आणखी फाटाफूट होऊ नये यासाठी शिवसेनेनं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनं काल शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 91 पैकी 85 जिल्हा प्रमुख उपस्थित होते, तर शिवसेनेचे सर्व संपर्क प्रमुख उपस्थित होते. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ही माहिती दिली. भाजपच्या कोर कमिटीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर भाजप कोर कमिटीची पहिल्यांदाच बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये भाजप संघटनात्मक स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते. तर आज सकाळी 11 वाजता ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, अमित साटम यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे. शिंदे गटातील 50% आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलाय. लढायचं आहे आणि जिंकायचंही आहे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. बंडखोर परतल्यास शिवसेनेत घेऊ असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय आणि सगळे सोबत असल्यास आपण लढा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. गुवाहाटीतील एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीमध्ये बंडखोर आमदारांना आपापल्या मतदारसंघामध्ये मेळावे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार मेळाव्यातून पुढे न्या, आपण शिवसेनेतच आहोत असा संदेश आमदारांना शिंदे यांनी दिलाय. आपल्याबद्दलचे गैरसमज दूर करा, सगळ्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवा, हिंदुत्व आणि मराठी या भूमिकेवर आपण कायम आहोत हे लोकांना सांगा असं शिंदेंनी म्हटलंय. संकट काळात पक्षाकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही असा पलटवार शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी केलाय. तर आम्ही शिवसेनेतच आहोत, मात्र आपल्यावर हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सगळ्यांनी समजून घ्यावं असंही यामिनी जाधव म्हणाले. आमदार योगेश कदम यांचं नवं ट्विट समोर आलेलं असून यात त्यांनी मी काल, आज, उद्या शिवसेनेतच आहे, राष्ट्रवादी शिवसेना संपवू नये म्हणून हे पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले. तसेच भाजपमध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही, संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका असं ट्विट योगेश कदम यांनी केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत असून अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच महाविकास आघाडीकडे संपूर्ण बहुमत असल्याचाही दावा त्यांनी केलाय. शिवसेनेचा उत्तराधिकारी हा स्वतः बाळासाहेबांनी जिवंत असताना ठरवलेला आहे आणि त्यामुळेच आता कुणीही दावा केला तर त्यांचा वारसदार उद्धव ठाकरेच राहणार असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. जे बाळासाहेबांचं नाव घेत आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं, बाळासाहेबांनी असा इतर ठिकाणी पळून संघर्ष केला नव्हता असा टोलाही त्यांनी लगावलाय. एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत. मुंबईमध्ये शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयाच्या नामफलकाची तोडफोड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार दिलीप लांडेंच्या पोस्टरलाही काळं फासण्यात आले.
पुण्यात शिवसैनिकांनी मातोश्रीच्या समर्थनार्थ महाआरती केली आहे। येरवड्यातील राम मंदिरात सामान्य शिवसैनिकांनी ही आरती केली आहे। यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान वर्ध्यातील युवा सेनेनं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पाठिंबा दिलाय। वर्ध्याच्या मार्केट चौकात महिला शिवसैनिक आणि युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते। यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली। शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनाला भंडाऱ्यात उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय। आम्ही शिवसेनेचे खंदे समर्थक असून शिवसेनेवर कितीही बिकट परिस्थिती आली तरी देखील आम्ही त्यांना कधीच सोडून जाणार नाही असा विश्वास शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलाय। सांगलीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिलाय। सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अन्यायाला कंटाळून हा निर्णय घेण्यात आलाय। तर आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत, पण आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचं सुद्धा पवार यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात अडचणीमध्ये आता आणखीनच भर पडतीये, तर आसाममध्ये सुद्धा अडचणी आणू नका असं म्हणत आसाम काँग्रेसनं एकनाथ शिंदे यांना आसाम सोडण्याची विनंती केली आहे। पूरपीडित लोकांना मदत देण्यापेक्षा आपल्या सरबराईमध्ये आमचं सरकार व्यस्त आहे, हे महाराष्ट्राला शोभत नाही। तुम्ही तुमची घालवली तेवढी इज्जत पुरे आहे, निघा आता, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र कुमार बोरा यांनी केले। नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे दादा भुसे आणि सुहास कांदे हे दोन आमदार असून सुहास कांदे पाठोपाठ दादा भुसे देखील एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यामुळे मालेगावसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दादा भुसे यांच्या भूमिकेविषयी मालेगावातील नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। भाजप नेते नारायण राणे यांनी शरद पवार यांच्याबद्दल जे वादग्रस्त ट्विट केलं ते सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभत नाही। महाराष्ट्रातील लोक अशा भाषेला अजिबात स्वीकारत नसल्याचं राजेश टोपे म्हणाले। जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पार पडली। आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर पोलिसांचा कडेकोट पहारा मिळतोय, तर दंगल नियंत्रण पथक सिंधुदुर्गच्या 2 गाड्या आणि पोलिसांची फौज दीपक केसरकर यांच्या श्रीधर निवासस्थानासमोर उभी आहे। कायदे करण्यासाठी ज्यांना निवडून द्यायचं ते लोकच घाबरून पळायला लागले, तर ही लोकशाहीची थट्टा असल्याचं वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले। लोकशाहींवर प्रेम करणाऱ्या कोणालाही हे आवडणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर आपलं सरकार येते, देवेंद्र फडणवीस आषाढीला मुख्यमंत्री म्हणून पूजाही करतील असं वक्तव्य भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी केलंय। खासदार उन्मेष पाटील यांचा काल वाढदिवस होता, त्यानिमित्तानं जळगावात त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते। पुणे मनपाच्या निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या, त्यावरील हरकती सूचनांसाठी 1 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आणि त्यानंतर 9 जुलै रोजी 2022च्या पुणे मनपा निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत। तर या राजकीय घडामोडीनंतर इतरत्र बातम्या पाहणारा जून महिना संपत आला तरी मुसळधार पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही। परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिला नाही आणि त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। ठाणे, भिवंडी महानगरपालिकेसह इतर गावांना मुंबई पालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 10% पाणी कपात केली जाणार असून जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीहून सुमारे 70% कमी पावसाची नोंद आहे।
राज्यातील पहिली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत राज्य शासनाने सुधारणा केली आणि त्यानुसार आता अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1.5 लाख रुपये दिले जाणार आहेत। तर आतापर्यंत अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 75,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे। म्हाडाच्या सोडतीतील प्रतीक्षा यादी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। प्रतीक्षा यादीवरील घरांचं वितरण वर्षानुवर्ष सुरू आहे आणि त्याद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचं निदर्शनास आल्याचं सांगण्यात आलं आणि सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। राज्यात मागणीच्या तुलनेत नवीन वीज मीटर उपलब्ध करण्यात महावितरण अपयशी ठरते। त्यामुळेच अनेक भागात नवीन वीज मीटर जोडणीसाठी ग्राहकांना 1 ते 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते। नादुरुस्त मीटरही बदलले जात नसल्यानं ग्राहकांना अवास्तव सरासरी देयक भरून सुद्धा मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रवासी बसमधून उतरताच त्यांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी आणखी एक वाहतूक पर्याय उपलब्ध होणार असून बेस्ट उपक्रमानं मुंबईत प्रथमच विजेवरील दुचाकी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। अंधेरीत या सेवेची चाचणी होतीये। 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे आणि सध्या अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सुरू असून सीबीएसईसह इतर शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे। तर यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानं आजपासून 11 सप्टेंबरपर्यंत 2500 जादा गाड्या कोकणात सोडण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी आजपासून आरक्षणाला सुरुवात होतीये। तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचं आरक्षण करता येईल। मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार। तर आता पावसाच्या बातम्या। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवस मुसळधार पाऊस असल्यानं देऊळगाव राजाजवळील आमना नदीला महापूर आलाय। पुराचं पाणी अनेक गावात घुसलं असून स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसलाय। नालेसफाई न झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। बुलढाण्यामधील संग्रामपूर तालुक्यातल्या ग्रामपळशी इथं दोघांवर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्यानं पाऊस पडत असल्यानं दोघांनी लिंबाच्या झाडाचा आसरा घेतला होता। त्याच वेळेस झाडावर वीज कोसळल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झालाय। जळगावात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसानं आता जोर धरल्यामुळे शेतीच्या कामांना वेगही आलाय। मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तर काही झाडं देखील उन्मळून पडली आहेत। अकोल्याच्या अकोट तालुक्यामधल्या रुईखेड येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात केळी पिकांचं मोठं नुकसान झालं। तालुक्यातल्या अकोली, जहांगीर, पणज, रुईखेड परिसरात मोठं नुकसान झालं असून त्यामुळे प्रशासनानं याचा सर्व्हे करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मावळ तालुक्यासह संपूर्ण पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पावना धरणाच्या पाणीसाठ्यानं तळ गाठलाय। मान्सूनपूर्व पावसानं दडी मारल्यानं ही परिस्थिती ओढावली आहे। तर हा साठा 31 जुलैपर्यंत पुरेल इतकाच शिल्लक राहिला। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। आणि यानंतर स्पीड न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ये कहानी है 2000 मध्ये प्रदर्शित झालेला हेराफेरी हा सिनेमा प्रेक्षकांना आजही पाहायला आवडतो। या सिनेमामधील अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली। या सिनेमाच्या 3ऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात आणि आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी हेराफेरी 3 या सिनेमाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले। भयपटांचा बादशाह अशी बॉलिवूडमध्ये ओळख असलेल्या विक्रम भट यांचा आगामी जुदा होके भी या सिनेमाचा ट्रेलर देखील नुकताच रिलीज झालाय। हा सिनेमा 15 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। ट्रेलरनं प्रेक्षकांना चांगलंच घाबरवलंय। त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करतायत। ब्यूटीफुल। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा बुलबुलैया 2 हा सिनेमा नुकताच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय। तर सिनेमागृहात धुमाकूळ घालत असून या सिनेमाच्या यशानं निर्माता भूषण कुमार भारावून गेलाय। त्यानं कार्तिकला एक महागडी कार भेट दिली आहे। हिस्करी चॅनलच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात। लवकरच वुमन लाईक हर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना 4 महिलांचा रोमांचक प्रवास जाणून घेता येणार आहे।
तर नेटफ्लिक्सनं चक्क 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीला लागलेली घरघर याला कारणीभूत असून नेटफ्लिक्स कंपनीला झालेल्या तोट्यामुळे कंपनीनं 300 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. आणि या सगळ्या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये आता इथेच थांबणार आहोत. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.